हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण पाहणार आहेत अगदी हलवाई स्टाईल तोंडात विरघळणारे रवा लाडू घरी कसे बनवायचे. हे लाडू बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात. चला मग वेळ न वाया घालवता रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायची 1 वाटी तूप घ्यायचं आणि 2 वाट्या रवा घ्यायचा. ज्या वाटीमध्ये रवा आहे त्याच वाटीने सगळं मेजरमेंट मी त्याच वाटीने घेतलेलं आहे. 2 वाट्याला 2 वाट्या रवा घेतला तर त्याला 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि इथं काही बदाम आणि इलायची घेतलेली आहे. नंतर इकडं कढाई तापायला ठेवायची. कढाईमध्ये तूप घालायचं आणि तूप हलकं गरम झालं की 2 वाटी रवा घालायचा आणि इथं मी 2 वाट्या रवा घातला होता आणि मेजरमेंट ह्याच वाटीने घेतलं आहे सर्व. आणि आता व्यवस्थित रवा आपल्याला खमंग असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हलका सोनेरी कलर येईपर्यंत. आणि हे लाडू करायला खूप सोपे आहे. फक्त मेहनत इथंच घ्यावं लागते की व्यवस्थित मंद आचेवरती हा रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. गॅस स्लो ठेवायचा. अगदी स्लो गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा. म्हणजे खमंग असा त्यातून वास आला पाहिजेत आणि सतत त्याला ढवळत राहायचं म्हणजे खाली रवा आपला लागणार किंवा जळणार नाही. छान असा खमंग रवा आपण इथं भाजून घेतला. आणि रवा भाजेपर्यंत आपण इकडं साखर पण काढून घेतली होती. 1 वाटी साखर मिक्सरला बारीक करून घेतली. त्यामध्येच इलायची पण टाकली 3 ते 4 आणि साखरचं आपण इथं पावडर तयार करून घेतलं. आणि असं इथं मिक्सरमध्ये 1 वाटी साखर बारीक करून घेतली. नंतर बदाम पण आपण खलबत्त्यात बारीक केले आणि इथं असे खूप बारीक पण करायची नाही. अशी इथं आपण बारीक करून घेतले आणि एका बाउलमध्ये काढून घेतले. आणि इकडे आपला रवा भाजण्याचं पण काम चालू होतं. आणि छान आता हलका सोनेरी कलर आपल्या रव्याला आला होता. आणि छान त्यातून आता हलका सुगंध पण यायला लागला होता. असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. नंतर घालायची 1 वाटी साखर घालायची. जी आपण साखर पावडर बनवली होती ती घालायची 1 वाटी. नंतर बारीक केलेले बदाम घालायचे आणि व्यवस्थित आता रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणि या लाडूमध्ये आपण दुधाचा आणि पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. फक्त तुपापासून हे लाडू बनवलेले आहे. तूप माझं घरचंच होतं म्हणून म्हणलं चला आता खूप दिवस झाले होते तुपापासून आपण काहीच बनवलं नव्हतं. म्हणलं चला मग लाडू तरी करायला घेऊया. आणि छान आता हे मिक्स करून घेतलं आपण साखर पावडरमध्ये. आणि असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याला आता थोडं दाबून घ्यायचं आणि एक प्लेट ठेवून त्याला झाकून ठेवायचं 5 ते 6 मिनटं. आणि 6 मिनटानंतर छान आता त्याला मिक्स करून घ्यायचं असं अलगदपणे. आणि थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ते 2 वेळेस फिरून घ्यायचं म्हणजे लाडू बांधायला एकदम सोपे जातात. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर पावडर तयार केली होती त्यामध्येच लाडूचं पण आपण 1 ते 2 वेळेस फिरून घेतलं. आणि बघा असं एकजीव हे मिश्रण सगळं तयार झालं होतं. आणि चला आता पटकन आपण असेचे लाडू वळून घेऊया.
तुम्हाला ज्या साईजमध्ये लाडू बांधायचे असेल त्या साईजमध्ये बांधा. म्हणजे छोटे छोटे साईजमध्ये इथं लाडू तयार करून घेतले होते. आणि हे बघा, असे गोल गोल आपले लाडू इथं तयार झाले होते. आणि त्या तुपाचा तर सुगंध एवढा दरवळत होता त्या लाडूमधून. अगदी झटपट होतात आणि खायला तर खरंच खूप छान लागतात. असे इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले. तर तयार आहे आपले खुसखुशीत रवा लाडू. आणि तुम्हाला हे रवा लाडू कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. मुलं पण नक्कीच आवडीने खाईल. आणि एक मी तुम्हाला लाडू फोडून पण दाखवला. अगदी तोंडात टाकल्याबरोबर हा लाडू विरघळतो किंवा हाताने पण बोट पण लावले की लगेच फुटतो. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.